अगदी सोप्या पद्धतीची ही पनीर बिर्याणी. चला तर मग बघूयात. गरम पाण्यात तेल टाकायचं आहे, त्यानंतर खडे मसाले घ्यायचे आहेत. माझ्या आवडीने मी इथे मटर टाकले आहे आणि एक अर्धा लिंबू पिळून त्यात टाकून द्यायचं आहे. त्यानंतर 15 मिनटं भिजवलेले तांदूळ आपण या गरम पाण्यात टाकून द्यायचे. त्यानंतर जिरे, मीठ, एका भांड्यात 4 चमचे दही घ्यायचं आहे, चटणी, हळद, धनेपूड, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून त्यात पनीरचे बारीक बारीक तुकडे करून त्यात ॲड करून छानपणे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. इथे बघू शकतात आपला राईस 70% इथं शिजलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात बटरचा तुकडा टाकून कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकून घेतल्यात मी इथे. आणि इथे बघा असा बारीक लांब कांदा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात 5 ते 10 काजू टाकायचे आहेत. आपण इथं शिमला मिरची देखील टाकून घेतली आहे. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, टमॅटो. आता या सगळ्यांना 5 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे, हळद, तिखट, धनेपूड आणि आपण जे मिश्रण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना, तेही याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि फ्लेम बारीक ठेवायचा आहे. चांगल्या प्रकारे त्याला तेल सुटस तोपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं आहे. एका वाटीमध्ये अर्धी भाजी काढून घ्यायची आहे. अर्धी भाजी खालच्या लेअरला टाकून त्यानंतर त्यावर दुसरा लेअर हा भाताचा लावायचा आहे. भाताचा लेअर हा लावल्यानंतर जी भाजी आपण काढून घेतली होती ती परत ह्या तिसऱ्या लेअरला ती भाजी टाकायची आहे. परत आपण पुन्हा त्यावर एक भाताचा लेअर लावणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तशा प्रकारे लेअर आपल्याला करायची आहे. त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे त्यावर बटर घाला, नाहीतर तूप घाला. आणि इथे तुम्ही फूड कलर वापरू शकता. मी इथे ऑरेंज कलर वापरलेला आहे. तुम्ही आवडीप्रमाणे त्यावर गरम मसाला टाकू शकतात आणि छान पद्धतीने असं कोथिंबीर टाकून तुम्ही गार्निश करू शकतात. त्यानंतर बघू शकतात मंडळी, 10 मिनिटांनी आपली ही बिर्याणी रेडी आहे.